लाडक्या बहिणींना मिळणार रक्षाबंधनची भेट. महायुती सरकार लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. लाडक्या बहिणींना मिळणार भावांकडून ओवाळणी. 3,000 रुपये प्लस 2,500 रुपये होणार वाटप. लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळणार 3,000 रुपये आणि 2,500 रुपये कोणत्या योजनेअंतर्गत मिळणार याविषयी या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण अपडेट पाहणार आहोत. नमस्कार, आज तारीख आहे 24 जुलै आणि सर्व लाडक्या बहिणी जुलै महिन्याच्या हप्त्याची, ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची, रक्षाबंधन सणाच्या गिफ्टची प्रतीक्षा करत आहेत आणि तुम्हाला रक्षाबंधन सणाची आता भेट मिळणार आहे. हे पैसे एक्झॅक्टली कधी जमा होणार याविषयी सर्वात आधी अपडेट आपण युट्यूब वरती मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. तर बघा, आजचा व्हिडिओ खूप ऑथेंटिक, खूप रिअल आणि ओरिजिनल असणार आहे. रक्षाबंधन सणाची भेट, रक्षाबंधन सणाचं गिफ्ट आता तयार आहे. आता थेट जमा होणार 3,000 प्लस 2,500 रुपये. लाडक्या बहिणींसाठी खुशखबर, लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी. आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा, लाडक्या बहिणींना आता सर्व भावांनी खुशखबर दिली आहे. लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज आहे. माझ्या सर्व बहिणींना 12 हप्त्याचं गिफ्ट दिलं असं या ठिकाणी बघा विधान केलेलं आहे. आता जसं तुम्हाला 12 हप्त्याचं गिफ्ट महायुती सरकारने दिलं, सेम तसंच आता 13व्या आणि 14व्या हप्त्याचं रक्षाबंधन सणाचं गिफ्ट आता वाटप करणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब. लाडक्या बहिणींचं आता रक्षाबंधन सणाचं गिफ्ट तयार आहे. महायुती सरकार करणार सर्व बहिणींना खुश. भावांकडून मिळणार बहिणींना ओवाळणी, बहिणींना मिळणार मोठे गिफ्ट. नागपंचमी आणि रक्षाबंधनच्या शुभ मुहूर्तावरती आता होणार फक्त आणि फक्त पैसे वाटप. तर बघा, त्यांनी सांगितलेलं आहे, माझ्या सर्व बहिणींनी काळजी करू नका. आता तुम्हाला जसे आम्ही 12 हप्त्याचे पैसे टाइम टू टाइम दिले, व्यवस्थितपणे जमा केले, तसेच इथून पुढचेही पैसे आम्ही जमा करणार आहोत असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजित पवार साहेबांनी सांगितलेलं आहे. लाडक्या बहिणींना वादा केलेला आहे. ठीक आहे. तर बघा, लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आणि आजची जबरदस्त सर्वात मोठी जी अपडेट आलेली आहे, तर बघा ती अपडेट अशी आहे की रक्षाबंधन सणाचं गिफ्ट आता तयार आहे. आता होणार फक्त आणि फक्त पैसे वाटप. तर बघा, लाडक्या बहिणींना लाडक्या भावांकडून आता ओवाळणी मिळणार आहे. तर लाडक्या बहिणींचा सण, रक्षाबंधनाचा सण आनंदामध्ये साजरा होणार आहे, गोड होणार आहे. कारण की महायुती सरकारतर्फेच म्हणजे तुमच्या सर्व लाडक्या भावांकडून बहिणींना, महाराष्ट्र राज्यातील सर्व बहिणींना आता ओवाळणी मिळणार आहे, गिफ्ट मिळणार आहे. 3,000 अधिक 2,500 रुपयाचा लाभ आता थेट जमा होणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वामध्ये महायुती सरकार महाराष्ट्र राज्यामध्ये काम करत आहे. आणि आता महायुती सरकारने ठरवले आहे, लाडक्या बहिणींना रक्षाबंधनचा सण आनंदामध्ये साजरा करायचा, गोड करायचा. त्यानिमित्ताने तुम्हाला आता पैसे मिळणार आहेत. भावांकडून ओवाळणी आता बहिणींना मिळणार आहे. तर बघा, लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे, आनंदाची बातमी आहे. भावांकडून मिळणार ओवाळणी. रक्षाबंधनाचा सण अगदी आता काही दिवस बाकी आहेत, जवळ आलेला आहे. त्यामुळे आता महिलांना खूप मोठे गिफ्ट मिळणार आहे. महिलांचा हा सण अगदी आनंदामध्ये साजरा होणार आहे. सर्व बहिणींचं गिफ्ट आता तयार आहे अशी आजची अपडेट आलेली आहे. जुलै महिन्याचे पैसे आता वाटपचे तयार आहेत. ऑगस्ट महिन्याचे पैसे वाटप तयार आहेत. इन शॉर्ट, जुलै प्लस ऑगस्टचे पैसे वाटपचा हप्ता आता तयार आहे. महायुती सरकार लवकरच देणार बहिणींना हे गिफ्ट. आता कोणत्या तारखेला तुम्हाला रक्षाबंधन सणाची भेट मिळणार, किती वाजता पैसे मिळणार, कोणत्या जिल्ह्यात कधी पैसे मिळणार, कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी पैसे मिळणार, कोणत्या जिल्ह्यात उशिरा पैसे मिळणार, या संदर्भात सर्व अपडेट आपण याच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर बघा, तसेच आता तुम्हाला व्हिडिओच्या थंबनेलमध्ये तुम्ही पाहिलं होतं की 3,000 रुपये मिळणार आणि त्यासोबत 2,500 रुपये मिळणार. तर आता हे 2,500 रुपये नेमके कशाचे मिळणार त्याविषयी तुम्हाला खुशखबर देतो व सर्व लाडक्या बहिणींना आनंदाची अपडेट देणार आहे, बातमी देणार आहे. न्यूजच इतकी जबरदस्त आहे, सर्व बहिणी, सर्व महिला आता खुश होणार आहेत. कारण की आनंदाची बातमी अशी आहे की संजय गांधी निराधार या योजनेचे जर तुम्ही लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे व आनंदाची बातमी आहे. कारण की तुमच्या निधीमध्ये आता वाढ करण्यात आलेली आहे. सरकारने बघा, भरपूर दिवस झाले सर्व महिला ची मागणी होती
की आमच्या संजय गांधी निराधार योजनेची तसेच श्रावण बाळ योजनेच्या पैशामध्ये वाढ करावी अशी मागणी महिलांनी केली होती. आणि आता ती सर्व मागणी आता सरकारने पूर्ण केलेली आहे. निधीमध्ये वाढ करण्यात आलेली आहे. श्रावण बाळ योजना असेल, संजय गांधी निराधार योजना असेल, सर्वांना आता वाढीव लाभ मिळणार आहे. वाढीव पैसे आता सर्व योजनेतून मिळणार आहेत. अशी मोठी अपडेट, मोठी बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे. तर बघा, संजय गांधी निराधार योजनेसंदर्भात आता मोठा निर्णय करण्यात आलेला आहे. सर्व दिव्यांगांची मागणी आता पूर्ण करण्यात आलेली आहे. आता तुम्हाला अगोदर 1500 रुपयाचा लाभ दिला जात होता, त्याऐवजी थेट 2500 रुपयाचा लाभ दिला जाणार आहे, अशी मोठी घोषणा करण्यात आलेली आहे. तर बघा, सर्वात मोठा हा शासनाचा निर्णय आतापर्यंत आहे. संजय गांधी निराधार योजनेच्या सर्व लाभार्थ्यांसाठी खुशखबर आहे. आणि हा निर्णय बघा नुकताच झालेला आहे व अधिवेशनामध्ये हा निर्णय घेतला आहे. आता लवकरच तुम्हाला या योजनेचा GR येईल व 2500 रुपये दरमहा रक्कम आता सर्वांना वाटप केली जाणार आहे. परंतु पैसे फक्त त्यांनाच मिळतील ज्यांचं आधार कार्ड हे DBT लिंक आहे, म्हणजे आधार कार्ड बँकेसोबत लिंक आहे. कारण की हे पैसे थेट लाभ हस्तांतरण केले जाणार आहे DBT मार्फत. त्यामुळे तुमच्या आधार कार्ड सोबत जी बँक लिंक असेल त्या बँकेतच तुम्हाला पैसे मिळणार आहेत. पुन्हा एकदा खुशखबर सांगतो, आता तुम्हाला 1500 रुपयावरती ठेवलं जाणार नाही किंवा 1500 रुपयावरचा लाभ दिला जाणार नसून आता थेट 2500 रुपयांचा लाभ संजय गांधी निराधार योजनेच्या तसेच श्रावणबाळ योजनेच्या सर्व लाभार्थ्यांना दिला जाणार आहे. ही अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आता होणार आहे फ्री शिलाई मशीनचं वाटप. तर बघा, ही फ्री शिलाई मशीन आता कोणाला मिळणार? तर बघा, ही ऑथेंटिक अपडेट आपण मराठी निकेत या युट्यूब चॅनलवरती देत आहोत. फ्री शिलाई मशीन योजना 90% अनुदानावरती आता मिळणार आहे. हा फॉर्म तुम्हाला त्यासाठी भरायचा आहे. हा फॉर्म कुठला आहे, कसा फॉर्म भरायचा, सर्व अपडेट आता तुम्हाला सांगतो. तर बघा, महिला व बाल विकास विभागातर्फे मार्फत जिल्हा परिषद मार्फत आता फ्री शिलाई मशीन किंवा 90% अनुदानावरती आता शिलाई मशीन दिली जाणार आहे. ठीक आहे. जे लाभार्थी यासाठी पात्र ठरतील ते या योजनेचा अर्ज भरू शकतात. तर आता बघा, ही शिलाई मशीन कधीपर्यंत तुम्हाला अर्ज भरण्याची मुदत आहे, यासाठी पात्रता कोणती आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये ही योजना सुरू आहे? तर बघा, 31 जुलै 2025 पर्यंत तुमचे अर्ज स्वीकारले जातील. अनुसूचित जाती जमातीच्या प्रवर्गातील सर्व महिला या योजनेसाठी पात्र असतील, ज्यांचं वार्षिक उत्पन्न हे 1 लाख रुपये आणि 20,000 पेक्षा कमी आहे, 1,20,000 पेक्षा कमी आहे, अशाच फक्त लाभार्थी पात्र ठरतील. ज्यांचं उत्पन्न समजा 1.5 लाख आहे वार्षिक किंवा 2 लाख, 3 लाख जे काही असेल, म्हणजे 1,20,000 ज्यांचं उत्पन्न जास्त आहे ते या योजनेसाठी अपात्र ठरणार आहेत. ते या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत, हे लक्षामध्ये घ्या. तसेच ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज तुम्ही करू शकता. तुम्हाला दोन्ही प्रकारे अर्ज स्वीकारले जातील. ही जाहिरात कुठली आहे? तर बघा, ही जी जाहिरात बद्दल मी तुम्हाला सांगतोय, ही जाहिरात आहे जिल्हा परिषद जालना यांची आहे. म्हणजे जालना जिल्ह्यातील महिलांसाठी ही योजना आहे. आता इतर जिल्ह्यात सुद्धा लवकरच ही योजना सुरू होईल. इतर जिल्ह्यासंदर्भात जरी अपडेट आली, आता मग तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या पण जिल्ह्यातून पाहत असू द्या, मुंबई, पुणे, नाशिक, सातारा, कोल्हापूर, बीड, ठीक आहे, कोणत्याही जिल्ह्यामधून तुम्ही हा व्हिडिओ पाहत असू द्या, त्या जिल्ह्यासंदर्भात अपडेट आली, माहिती आली की सर्वात अगोदर फ्री शिलाई मशीनची माहिती आपल्या युट्यूबवरती दिली जाईल, चॅनलवरती. त्यामुळे व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे. तर बघा, हा जो फॉर्म आहे, हा फॉर्म तुम्हाला फ्री शिलाई मशीनसाठी भरावा लागणार आहे. 90% अनुदानावरती तुम्हाला फ्री शिलाई मशीन मिळणार आहे. तुम्हाला आता समजलेलं आहे की यासाठी अटी, पात्रता काय आहे, मुदत कधीपर्यंत आहे अर्ज भरण्याची, सर्व अपडेट आपण दिलेले आहे. तर बघा, आता ही फ्री शिलाई मशीन वाटप केली जाणार आहे 90% अनुदानावरती. तुम्ही सुद्धा लगेच अर्ज करून घ्या. ठीक आहे. तर बघा, आता हा फॉर्म आहे, तुम्हाला तो फॉर्म दाखवतो. कोणता फॉर्म आहे? तर बघा, हा फॉर्म आहे. ठीक आहे. बघा, महिला व बाल कल्याण विभाग, जिल्हा परिषद जालना, अनुसूचित जाती उपयोजना. तर बघू शकता, ग्रामीण भागातील अनुसूचित जाती महिलांना विविध साहित्य पुरवणे या योजनेअंतर्गत शिलाई मशीन करता करावायचा अर्जाचा नमुना. तर बघा, इथे ठिकाणी फोटो साक्षरता म्हणजे फोटोवरती सही करून इथे लावायचा आहे तुम्हाला. ठीक आहे. त्यानंतर हा फॉर्म व्यवस्थित भरायचा आहे. मग याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता अर्जदाराचं संपूर्ण नाव, पत्ता, जन्मतारीख, वय, शिक्षण, असे बरेच व्यवसाय कोणता आहे, तुमची माहिती वगैरे या ठिकाणी विचारली जाते. काही कागदपत्रे जोडावी लागतील, बँकेचा नंबर वगैरे सर्व, आणि हे तुम्हाला भरून द्यायचं आहे. हा फॉर्म तुम्ही फिलअप केला की त्यानंतर मग तुमचा अर्ज त्या ठिकाणी घेतला जाईल. आणि जर तुम्ही या योजनेसाठी पात्र ठरत असाल तर मग अर्ज मंजूर केला जाईल आणि तुम्हाला सुद्धा फ्री शिलाई मशीन भेटून जाईल. ठीक आहे.
परंतु सध्या तर ही योजना जालना जिल्ह्याची आहे. ही जाहिरात जालना जिल्ह्याची आहे, हे लक्षामध्ये घ्या. लवकरच इतर जिल्ह्याची सुद्धा जाहिरात येईल. आता पात्र कोण असणार या योजनेसाठी हे तुम्ही समजून घ्या. तर बघा, ग्रामीण भागातील अनुसूचित जातीच्या महिलांना विविध साहित्य पुरवणे या योजनेअंतर्गत शिलाई मशीन करता अर्ज करावायचा आहे. तर ग्रामीण भागातील या सर्व महिला पात्र असतील. तर हा तुम्ही स्क्रीनशॉट हवा तर तुम्ही मारू शकता, हा स्क्रीनशॉट घेऊ शकता. तर बघा, हा फॉर्म आहे. ठीक आहे, फॉर्म तुम्हाला दाखवलेला आहे व्यवस्थितपणे. ठीक आहे. आता बघा, महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सर्वात मोठी अपडेट आहे, गुड न्यूज आहे. शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी आता खुशखबर आहे. जर तुम्ही सुद्धा शेतकरी असाल तर व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय जवान जय किसान. तर बघा, शेतकरी मित्रांसाठी आनंदाची बातमी. आता आनंदाची बातमी काय आहे? तर बघा, 500 रुपयामध्ये आता मिळणार आहे वाटणीपत्र. शेतकरी मित्रांसाठी खुशखबर. आता तुम्हाला 500 रुपयामध्ये मिळणार वाटणीपत्र, अशी घोषणा रेव्हेन्यू मिनिस्टर चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेली आहे. अशी त्यांनी घोषणा केलेली आहे. त्यामुळे बघा, शेतकरी मित्रांना आता जास्त पैसे द्यावे लागणार नाहीत. 500 रुपयामध्ये वाटणीपत्र तुम्हाला मिळणार आहे, हे लक्षामध्ये घ्या. ठीक आहे. आता बघा, महिलांसाठी, लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी. नागपंचमीचा सण जवळ आलेला आहे. बघा, काही 2-4 दिवस उरलेले आहेत नागपंचमीच्या सणाला. ठीक आहे. 29 जुलै, बघा तारीख लक्षामध्ये ठेवा. 29 जुलैला आहे नागपंचमीचा सण. हा सण सर्व बहिणींचा आनंदामध्ये साजरा होणार आहे. त्यानंतर बघा, महत्वपूर्ण सण, 2 सण महिलांचे जवळ आलेले आहेत, लाडक्या बहिणींचे. त्यानंतरचा महत्वाचा सण आहे रक्षाबंधन सण. हा सण खूप इम्पॉर्टंट ठरणार आहे. हा सण सुद्धा जवळ आलेला आहे. सर्व लाडक्या बहिणींचा हा सुद्धा सण आनंदामध्ये साजरा होणार आहे. तर बघा, लाडक्या बहिणींना नागपंचमी सण प्लस रक्षाबंधन सणाचा आता गिफ्ट तयार आहे. हे गिफ्ट सर्व पात्र बहिणींना मिळणार आहे. तर बघा, सर्व लाडक्या बहिणींना तसेच आपल्या चॅनलवरील सर्व व्ह्युअर्सला व सर्व लाडक्या बहिणींना, सर्व महिलांना नागपंचमी सणाच्या व रक्षाबंधन सणाच्या खूप खूप शुभेच्छा. तुमचे हे दोन्ही सण आनंदामध्ये साजरे होणार आहेत, कारण की भावांकडून तुम्हाला गिफ्ट मिळणार आहे. महायुती सरकारतर्फे गिफ्ट दिलं जाणार आहे. लाडक्या बहिणीचे हे दोन्हीच्या दोन्ही सण आनंदामध्ये आता साजरे होणार आहेत. त्यानंतर बघा, लाडकी बहीण योजना पुढची अपडेट. आता लाडक्या बहिणींना मिळणार आहे रक्षाबंधन सणाचं गिफ्ट. बघा, आता हे पैसे किती जणांना मिळणार, किती आकडेवारी. मिळालेल्या माहितीनुसार 10 लाख महिला या योजनेमधून अपात्र करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे यावेळेस सुमारे 2,47,00,000 महिलांना हा हप्ता मिळणार आहे. हे दोन्ही हप्ते रक्षाबंधनचं गिफ्ट मिळणार आहे. पण काहींचे अर्ज अपूर्ण असल्याने त्यांना लाभ मिळणार नाही. खात्री करण्यासाठी तुम्हाला यादी पाहणं गरजेचं आहे. आता यादी कशी पाहायची हे व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे. तुमचं नाव यादीत कसं चेक करायचं ते शेवटपर्यंत व्हिडिओ तुम्ही पाहायचा आहे. सर्व अपडेट एकाच व्हिडिओमध्ये आपण देणार आहोत. तर बघा, लाडक्या बहिणींना लाडकी बहीण या योजनेला जून महिन्यामध्ये 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. एका वर्षामध्ये टोटल महिने असतात 12. आणि बघा, 12 महिन्याचे 12 हप्ते वाटप झालेले आहेत. 12 हप्त्याचे 18,000 रुपये लाडक्या बहिणींना आतापर्यंत टोटल रक्कम लाडकी बहीण योजनेतर्फे वाटप करण्यात आलेले आहे. आणि इथून पुढेही तुम्हाला हे असेच 5 वर्ष या योजनेमधून पैसे वाटप केले जाणार आहेत. दर महिन्याला तुम्हाला पैसे मिळतच राहणार आहेत. लाडक्या बहिणींसाठी आता पुढची अपडेट. बघा, 1 वर्ष पूर्ण झालं आणि आता दुसरं वर्ष सुरू झालेलं आहे. परंतु दुसऱ्या वर्षाचा अजूनपर्यंत ना पहिला हप्ता मिळाला ना दुसरा हप्ता मिळाला. आता पहिला हप्ता असणार आहे जुलै महिन्याचा आणि दुसरा हप्ता असणार आहे ऑगस्ट महिन्याचा. तर हे दोन्ही हप्ते, दुसऱ्या वर्षाचे दोन्ही हप्ते आता जमा होणार आहेत आणि लगेच तुम्हाला पैसे वाटप होणार आहेत. कारण की रक्षाबंधन आणि नागपंचमीच्या सणाच्या शुभ मुहूर्तावरती हे गिफ्ट आता महिलांना वाटप केलं जाणार आहे, अशी सूत्रांकडून माहिती मिळालेली आहे. ठीक आहे. आता आपण या ठिकाणी कॅलेंडर पाहूया. तर बघा, तुम्हाला स्क्रीनवरती जुलै महिन्याचं कॅलेंडर दिसत आहे. आज तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहात. आज तारीख आहे 24. ठीक आहे. वार आहे गुरुवार. ओके. आता बघा, तुम्हाला मग पैसे कधी येणार असा प्रश्न भरपूर महिलांचा आहे की दादा, आम्हाला रक्षाबंधन सणाचं गिफ्ट कधी मिळणार, नागपंचमीच्या सणाचं गिफ्ट कधी मिळणार, 25 तारखेला मिळणार की 26 तारखेला मिळणार की 27 जुलै की 28 जुलै की 29 तारखेला डायरेक्ट त्याच दिवशी शुभमुहूर्तावरती मिळणार की 30 तारखेला पैसे मिळणार की 31 तारखेला. तर या ठिकाणी सर्व बहिणींसाठी खुशखबर आहे. तर बघा, 2 महत्वाचे सण आता आलेले आहेत. नागपंचमीचा सण, वार आहे मंगळवार. तर हा सण सुद्धा सर्व बहिणींचा, सर्व लाडक्या बहिणींचा आनंदामध्ये साजरा होणार आहे. आता या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवरती कॅलेंडर दिसत आहे ऑगस्ट महिन्याचे. तर ठीक आहे. बघा, आता ऑगस्ट महिना तुम्ही जर पाठीमागचे हप्ते पाहिले असतील, मग 11वा हप्ता वाटप केलेला असू द्या किंवा 12वा हप्ता वाटप केलेला असू द्या,
दोन्ही हप्त्याचे पैसे पुढच्या महिन्यातील पहिल्या आठवड्यात वाटप केले होते. ठीक आहे, म्हणजे दुसऱ्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात. त्या प्रकारेच आता सुद्धा तसंच होण्याचे चान्सेस वर्तवले जात आहेत, कारण की रक्षाबंधन सणानिमित्त हे पैसे तुम्हाला ऑगस्ट महिन्यामध्ये मिळण्याचे चान्सेस सुद्धा या ठिकाणी वाढलेले आहेत. आता रक्षाबंधनचा सण कधी आहे बघा, वार आहे शनिवार आणि तारीख आहे 9 तारखेला आहे रक्षाबंधन सण. त्यामुळे याच्या 5-6 दिवस अगोदर तर बहिणींना पैसे वाटप करणे इम्पॉर्टंट असणार आहे. त्यामुळे बघा, तुम्हाला एक तर नागपंचमीच्या सणाच्या शुभ मुहूर्तावरती म्हणजे जुलै महिन्याच्या अखेरीस किंवा ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तुम्हाला पैसे वाटप होणार आहेत, हे लक्षामध्ये घ्या. दोन्हीच्या दोन्ही सण महिलांच्या आनंदामध्ये साजरे होणार आहेत. आता बघा, इन शॉर्ट जर सांगायचं झालं तर नागपंचमीचा जो सण आहे, ठीक आहे, तर बघा नागपंचमीचा जो सण आहे तो सण आहे 29 तारखेला वार आहे मंगळवार. ठीक आहे, आणि रक्षाबंधन सण आहे 9 ऑगस्टला, वार आहे शनिवार. तर हे जे दोन्हीच्या दोन्ही सण आहेत हे खूप इम्पॉर्टंट ठरणार आहेत. हे दोन्ही सण आनंदामध्ये तुमच्या सर्वांचे साजरे होणार आहेत. ठीक आहे, त्यानंतर बघा पुढची अपडेट, लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. आजची ही जबरदस्त आणि लेटेस्ट अपडेट आलेली आहे. लाडक्या बहिणींचं आता रक्षाबंधन सणाचं गिफ्ट तयार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे. रक्षाबंधन सणाचं गिफ्ट आता वाटप होणार आहे, भेट तुम्हाला मिळणार आहे. आता सध्या जरी आम्ही माझ्या लाडक्या बहिणीला 1500 रुपये देत असलो तरी लवकरच 5 वर्षांमध्ये योग्य वेळी योग्य तो निर्णय घेऊन 2100 रुपये देणार, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब म्हणाले आहेत. लाडक्या बहिणींचं आता रक्षाबंधन सणाचं गिफ्ट तयार आहे. भावांकडून मिळणार, मुख्यमंत्र्याकडून मिळणार लाडक्या बहिणींना गिफ्ट. ठीक आहे, त्यानंतर बघा लाडक्या बहिणींचं रक्षाबंधन सणाचं गिफ्ट तयार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब. तर बघा, एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे, तुम्हाला आता आम्ही 1500 देत आहोत. ज्यावेळेस माहिती सरकारची ताकद वाढेल त्यावेळेस आम्ही या रकमेमध्ये वाढ करणार आहोत, असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब म्हणाले आहेत. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब म्हणाले आहेत, कोणीही मायकालाल ही योजना बंद करू शकत नाही, बंद पडू देणार नाही. आम्ही ही योजना 5 वर्ष चालवून दाखवणार आहोत, असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब म्हणाले आहेत. 5 वर्ष या योजनेमधून तुम्हाला लाभ मिळणार आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा लाडकी बहीण योजना पुढची अपडेट. लाडकी बहीण रक्षाबंधन सणाचं गिफ्ट तयार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब. तर बघा, लाडक्या बहिणींना आता फक्त आणि फक्त पैसे वाटप होणार आहेत, कारण की रक्षाबंधन सणाचं गिफ्ट तयार आहे. पैसे आता पडणार आहेत आणि तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार साहेबांनी सांगितलेलं आहे, ज्यावेळेस महायुती सरकारची आर्थिक ताकद वाढेल त्यावेळेस आम्ही योग्य वेळी तसेच एकदा महायुती सरकारची आर्थिक ताकद वाढली, सर्व अडचणींचे सोल्युशन मिळाले, त्यानंतर आम्ही धाडसी निर्णय घेऊ व 100% 1500 ऐवजी 2100 रुपये देऊ, असं उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब सुद्धा म्हणाले आहेत. तर बघा, लाडक्या बहिणींचं आता रक्षाबंधन सणाचं गिफ्ट तयार आहे. रक्षाबंधन सणाचं गिफ्ट आता लाडक्या बहिणींना मिळणार. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम. आता बघा, आदिती तटकरे मॅडम या संदर्भात लवकरच पोस्ट करतील. तुम्हाला आता जुलै महिन्याचा 13वा हप्ता वाटप करायचा आहे, ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता वाटप करायचा आहे. या संदर्भात त्यांच्या एक्स अकाउंटवरती त्या पोस्ट करून माहिती देतील व त्यानंतर साधारणतः 1-2 दिवसाच्या कालावधीमध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे. सर्व बहिणींना आता हे रक्षाबंधन सणाचं गिफ्ट आता मिळणार आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. आजच्या क्षणाची सर्वात मोठी अपडेट. तर बघा, सर्व बहिणींना आता मिळणार आहे रक्षाबंधन सणाचं गिफ्ट. एकही बहीण या लाभापासून वंचित राहणार नाही. प्रत्येक बहिणीला 100% पैसे आता मिळणारच आहेत, हे लक्षामध्ये घ्या. सर्वात मोठी ही बातमी समोर आलेली आहे आणि त्यानंतर सर्वात मोठी खुशखबर सुद्धा आलेली आहे. तर ती आता खुशखबर काय आहे ती खुशखबर आता आपण पाहणार आहोत. ठीक आहे, तर बघा, सर्वात मोठी खुशखबर आलेली आहे. 13वा हप्ता आता वाटप होणार आहे आणि त्या संदर्भात सोबतच 14वा हप्ता सुद्धा वाटप होणार आहे. 2-2 गिफ्ट आता तयार आहेत. नवीन तारीख आता जाहीर झालेली आहे. रक्षाबंधन स्पेशल हे गिफ्ट आता बहिणींना मिळणार आहेत. दोन्ही हप्त्याचे मिळून थेट 3000 रुपये आता जमा होणार आहेत. महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे आता जमा होणार आहेत. आता उशीर नाही, आता होणार फक्त आणि फक्त पैसे वाटप. महायुती सरकारने घेतला मोठा निर्णय. रक्षाबंधन सणाचं गिफ्ट आता रेडी आहे. लाडक्या बहिणींसाठी हे स्पेशल गिफ्ट असणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब, एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये
आता महायुती सरकार हे गिफ्ट लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचवणार आहे. तसेच सर्व व्ह्युअर्सला तसेच सर्व लाडक्या बहिणींना नागपंचमी सणाच्या व रक्षाबंधन सणाच्या खूप खूप हार्दिक हार्दिक स्पेशल अशा शुभेच्छा. तुमचा सर्वांचा हा सण आनंदामध्ये साजरा होणार आहे. कारण की आता तुम्हाला गिफ्ट मिळणार आहे. महायुती सरकार तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे टाकणार आहे. लाडक्या बहिणींसाठी खूप मोठं आणि स्पेशल असं आता गिफ्ट असणार आहे. तर बघा, सर्व बहिणींना आता काही सूचना आहेत. तुम्हाला आता पैसे मिळणार आहेत. रक्षाबंधन सणाचं गिफ्ट मिळणार आहे. हे 100% आता फिक्स झालं आहे. परंतु पैसे कोणाला मिळणार, कोणाला नाही मिळणार, कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात आधी पैसे मिळणार, सर्व अपडेट सर्व माहिती आपल्याकडे आलेली आहे. तर बघा, सर्व लाडक्या बहिणींना आता सूचना आहे. आपलं नाव यादीत आहे का हे पाहण्यासाठी तुम्हाला गाव, वॉर्ड किंवा शहराच्या अधिकृत वेबसाईटवर तुम्हाला जावं लागणार आहे. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही चौकशी करून सुद्धा माहिती मिळवू शकता. तसेच सर्व बहिणींना सूचना आहे. आता कसं चेक करायचं ते पाहूया. तर बघा, जर तुमच्या मोबाईलमध्ये नारी शक्ती हे ऍप वापरा. ठीक आहे. हे ऍप तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये नसेल तर प्ले स्टोर वरती जाऊन नारी शक्ती असं सर्च करा. ते ऍप तुम्हाला भेटून जाईल आणि त्यावरती तुम्ही बघा जवळच्या सीएससी केंद्रावर जाऊन सुद्धा तुम्ही चौकशी करू शकता. नेट कॅफेमध्ये सुद्धा तुम्हाला या संदर्भात अपडेट मिळू शकते, माहिती मिळू शकते. ठीक आहे. आता तुम्हाला अर्जाची स्थिती जाणून घेण्यासाठी काय करायचं आहे. तर बघा, सर्वच बहिणींना ही सूचना असणार आहे. ठीक आहे. इन शॉर्ट सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला सांगतो. ठीक आहे. तर बघा, अर्जाची स्थिती जाणून घेण्यासाठी तुम्हाला ह्या ऑफिशियल वेबसाईटवरती जायचं आहे. लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटचं नाव आहे ladkibahn.maharashtra.gov.in. या साईटवरती तुम्हाला जायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तिथे मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून लॉग इन करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला ऍप्लिकेशन स्टेटस या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. त्या ठिकाणी क्लिक केल्याच्या नंतर पुढची प्रोसेस तुम्हाला आता सांगतो. ठीक आहे. मग तुम्हाला त्या ठिकाणी समजून जाईल की तुमच्या अर्जाची स्थिती काय आहे. तुमचा अर्ज मंजूर असेल तर अप्रूव्ह असेल, नामंजूर असेल तर डिसअप्रूव्ह त्या ठिकाणी लिहिलं असेल. ठीक आहे. तर या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, तुमचा जर सर्व गोष्टी तुमची कागदपत्रे वगैरे सर्व गोष्टी जर ओके असतील तर तुम्हाला कसलीही अडचण येणार नाही. आता बघा, जर तुम्हाला फोनवरून किंवा काही शंका जर तुम्हाला असेल तर ते विचारायचं असेल तर लाडकी बहीण योजनेचा हेल्पलाईन नंबर हा आहे. तुम्हाला काही शंका असेल तर 181 हेल्पलाईन नंबरवरती कॉल करून तुम्ही माहिती विचारू शकता. तसेच बघा, पात्र महिलांनी आपली माहिती तपासून बघावी आणि हप्ता खात्यात आला की नाही हे सुद्धा पाहावं. तसेच ज्या बहिणींना 12चे 12 हप्ते व्यवस्थितपणे मिळाले आहेत त्यांना इथून पुढचा 13वा हप्ता असेल, 14वा हप्ता असेल, हे पैसे सुद्धा व्यवस्थितपणे जमा होतील. ज्यांना पैसे 12वा हप्ता जमा झालेला नाही अशा महिलांना 12वा हप्ता हा 13व्या आणि 14व्या हप्त्यासोबत एकत्र जमा होणार आहे. म्हणजेच इन शॉर्ट तुम्हाला राहिलेल्या 12व्या हप्त्याचे 1500 रुपये सोबत जुलै महिन्याचे 1500 रुपये आणि सोबत ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये टोटल 4500 रुपये लाडक्या बहिणीच्या बँक अकाउंटमध्ये थेट जमा होणार आहेत. हे लक्षामध्ये घ्या सर्व बहिणींनी. ठीक आहे. एक साथ 3 हप्ते तुम्हाला मिळतील. थकीत हप्ता फक्त तुमचं आधार कार्ड हे बँकेसोबत लिंक ठेवा, बँकेची केवायसी पूर्ण ठेवा, ओके ठेवा, कागदपत्रे ओके ठेवा, सर्व गोष्टी ओके ठेवा, मग तुम्हाला ओके मध्ये पैसे जमा होणार आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघा, लाडकी बहीण योजनेचा मुख्य उद्देश काय आहे हा आता तुम्ही समजून घेणे या ठिकाणी गरजेचे आहे. ठीक आहे. तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र शासनाची एक महत्वाकांक्षी योजना आहे. याचा उद्देश राज्यातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत महिलांना आर्थिक मदत करून त्यांचे सक्षमीकरण करणे असा आहे. ठीक आहे. म्हणजे ज्या गरीब कुटुंबातील महिला आहेत, ज्या अत्यंत गरीब घटकातील महिला आहेत, ज्या दुसऱ्याच्या ठिकाणी मोलमजुरी करून जगणाऱ्या महिला आहेत, दुसऱ्याच्या घरी धुणी भांडी स्वयंपाक करून जगणाऱ्या अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये जीवन जगणाऱ्या महिला आहेत, अशा महिलांसाठी ही योजना आहे. व या योजनेमार्फत जी दरमहा रक्कम दिली जाते, मग आता 1500 दिले जात आहेत, भविष्यात 2100 दिले जातील. ठीक आहे. हे जे रक्कम दिली जाण्याचा उद्देश हाच आहे की त्या महिलेला महाराष्ट्र राज्यातील लाडक्या बहिणीला एक छोटीशी मदत महायुती सरकारच्या माध्यमातून व्हावी, हा मुख्य उद्देश शासनाचा आहे. ठीक आहे. आता तुम्हाला हा उद्देश समजलेला आहे. आता लाभ किती दिला जातोय, भविष्यामध्ये किती दिला जाणार, तर बघा, सध्या लाडकी बहीण योजनेतर्फे अंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 इतकी थेट आर्थिक मदत त्यांच्या बँक खात्यावरती जमा केली जाते. बघा, 12 महिन्याचे
12 हप्त्याचे 18,000 रुपये लाडक्या बहिणीला टोटल वाटप आतापर्यंत करण्यात आलेले आहेत आणि भविष्यामध्ये तुम्हाला 1500 ऐवजी थेट 2100 रुपयाचा लाभ महायुती सरकार या योजनेअंतर्गत देणार आहे, हे लक्षामध्ये घ्या. ठीक आहे. तर बघा लाडक्या बहिणीला आतापर्यंत टोटल 12 हप्ते वाटप केले. आता कोणकोणते 12 हप्ते वाटप केले ते आपण माहिती त्याविषयी पाहणार आहोत. तर ठीक आहे, 12 हप्ते कोणते कोणते मिळाले ते आपण अपडेट पाहूया. तर बघा जुलै 2024 ला ही पहिला हप्ता होता. ठीक आहे. त्यानंतर जून 2025 पर्यंत 12वा हप्ता होता. एकूण 12 हप्ते पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहेत, हे लक्षामध्ये घ्या. तुम्ही 12च्या 12 हप्त्याचा लाभ नक्कीच मिळवला असेल. ठीक आहे. आतापर्यंत दिले गेलेले हप्ते, तर ते हप्ते कोणते कोणते आहेत तर बघा जुलै 2024 चा पहिला हप्ता, ऑगस्ट 2024 दुसरा हप्ता, सप्टेंबर 2024 तिसरा हप्ता, ऑक्टोबर चौथा हप्ता, नोव्हेंबर 5वा हप्ता, डिसेंबर 2024 6वा हप्ता. त्यानंतर वर्ष 2025 सुरू झाले. ठीक आहे. जानेवारी पहिला 7वा हप्ता, फेब्रुवारीचा 8वा हप्ता, मार्च 9वा हप्ता, एप्रिल 10वा हप्ता, मेचा 11वा हप्ता आणि पाठीमागच्या महिन्यातील वाटप केलेला जूनचा 12वा हप्ता, असे एकूण 12 हप्ते लाडक्या बहिणींना आतापर्यंत एकूण जमा करण्यात आलेले आहेत. आणि आता बघा लाडक्या बहिणींच्या बँक अकाउंटमध्ये जुलै महिन्याच्या आणि ऑगस्ट महिन्याचा 2025चा हप्ता जमा केला जाणार आहे. तर हा हप्ता तुम्हाला कधी मिळणार आहे त्या संदर्भात आपल्याकडे डिटेलमध्ये अपडेट आलेले आहे. तर बघा जुलै 2025चा हप्ता अद्याप पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यात आलेला नाही. मात्र बघा मीडिया रिपोर्ट्सनुसार हा हप्ता जुलै महिन्याच्या अखेरीस किंवा 5 ऑगस्ट पर्यंत रक्षाबंधनच्या शुभ मुहूर्तावरती जमा होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे बघा तुम्हाला नक्कीच रक्षाबंधन सणाचा आता गिफ्ट वाटप होणार आहे. तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो लाडक्या बहिणींना पैसे कधी वाटप होणार. तर बघा रक्षाबंधन सण आलेला आहे. हा सण लाडक्या बहिणींचा लाडक्या भावांचा आनंदामध्ये साजरा होणार आहे. हा सण आहे 9 ऑगस्ट 2025 ला. या सणाच्या शुभ मुहूर्तावरती औचित्य साधून महायुती सरकार लाडक्या बहिणीला खुश करणार आहे व लाडक्या बहिणींचं व भावाचं हा सण गोड व्हावा या उद्देशातून बहिणीला भावाकडून ओवाळणी मिळणार आहे. त्यामुळे बघा आता रक्षाबंधन सणाच्या 4 दिवस आधीच तुम्हाला हे गिफ्ट वाटप होणार आहे. तर बघा रक्षाबंधन सणाचा शुभ मुहूर्त काय आहे ते आता आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर बघा लक्षामध्ये घ्या, या ठिकाणी महत्वाचे अपडेट आहे, खूप ऑथेंटिक अपडेट आपण देत आहोत. तर बघा रक्षाबंधन सन 2025 9 ऑगस्ट 2025 रोजी आहे. राखी समारंभासाठी सर्वात शुभ वेळ आहे दुपारी 1:41 ते 2:54 दरम्यान आहे. रक्षाबंधन प्रेम, संरक्षण आणि कौटुंबिक एकतेचा मूल्यांचे समर्थन करते. रक्षाबंधन भाऊ आणि बहिणीमधील बंधाचे प्रतीक असलेला भारतातील सर्वात प्रिय सणापैकी एक सण आहे. शनिवार 9 ऑगस्ट 2025 रोजी साजरा केला जाईल. तर बघा रक्षाबंधन सणाच्या शुभ मुहूर्तावरती आता हे दोन्ही हप्त्याचे पैसे तुम्हाला वाटप होणार आहेत. सर्व बहिणी आता खुश होणार आहेत. आतापर्यंत लाडक्या बहिणींना जो लाभ वितरित झालेला आहे, जे पैसे वितरित झालेले आहे त्याची आकडेवारी सुद्धा आलेली आहे. ज्या बहिणींनी 12च्या 12 हप्त्याचा लाभ घेतला त्यांना 18,000च्या 18,000 रुपये जमा झाले असतील. ज्यांनी कमी जास्त लाभ घेतला असेल त्यांना या प्रकारे पैसे जमा झाले असतील. तुम्ही किती हप्त्याचा लाभ मिळवला हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की टाकायला विसरू नका. तर आता लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे. आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये रक्षाबंधन सणानिमित्त जमा होणार आहे 13वा हप्ता आणि 14वा हप्ता. आजची ही जबरदस्त अपडेट असणार आहे. सर्व भावांकडून बहिणींना आता गिफ्ट मिळणार आहे. जुलै प्लस ऑगस्ट हप्त्याचं रक्षाबंधन सणाचं गिफ्ट आता वाटप होत आहे. तसेच लाडक्या बहिणींना जे पैसे मिळत आहेत हे पैसे दर महिन्याला मिळणार आहेत. 1 वर्ष या योजनेला सक्सेसफुली पूर्ण झालेलं आहे. ही योजना ना कधी बंद पडली ना कधी बंद पडणार. लाडक्या बहिणींचा हप्ता सुरूच राहणार. महायुती सरकार प्रत्येक महिन्याला पैसे जमा करणार. तसेच लाडक्या बहिणींची रक्कम वाढली आहे का, पुढील हप्ता 1750 रुपये येणार आहे का, तर नाही. तुमचा हप्ता 250 रुपयांनी वाढलेला नाही. मग हप्ता कोणाचा वाढला तर बघा मध्य प्रदेश सरकारची एक योजना आहे. त्या योजनेचं नाव आहे लाडली बहिणा योजना. तर त्या योजनेचे 250 रुपये वाढलेले आहेत, म्हणजेच 250 रुपये वाढलेले आहेत, ना की आपल्या लाडकी बहीण योजनेचे म्हणजे महाराष्ट्रातील महिलांचे पैसे वाढलेले नसून मध्य प्रदेश राज्यातील लाडली बहिणा योजनेचे पैसे वाढलेले आहेत. तर बघा या सर्व महाराष्ट्र राज्यातील या सर्व जिल्ह्यामध्ये आता रक्षाबंधन सणाचं गिफ्ट वाटप होणार आहे. रक्षाबंधन सणाच्या शुभ मुहूर्तावरती हे पैसे आता वाटप केले जाणार आहेत. तर बघा सर्व महिलांच्या बँक खात्यामध्ये आता SMS पडायला सुरुवात होणार आहे. कोणाच्या बँक खात्यात 3,000 तर कोणाच्या बँक खात्यात थेट 4,500 रुपये आता जमा होणार आहेत. SMS पडायला आता सुरुवात होणार आहे. आता फक्त आणि फक्त
होणार आहेत पैसे वाटप. ज्यावेळेस आपल्या मराठी अनिकेत चॅनलवरती 100K सबस्क्रायबर पूर्ण झाले होते त्यावेळेस आपण एक पैठणी साडीचं वाटप केलं होतं. आता आपल्या चॅनलवरती 200K होणार असल्यामुळे आपल्या चॅनलतर्फे 2 पैठणी साड्याचं वाटप केलं जाणार आहे. आता ही पैठणी साडी कोणाला मिळणार तर बघा, फ्रीमध्ये पैठणी साडी वाटप केली जाणार आहे आपल्या चॅनलतर्फे. या गिव्ह मध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी तुम्हाला फक्त एक चांगली कमेंट करायची आहे. त्यानंतर तुम्ही सुद्धा जिंकू शकता पैठणी साडी. अतिशय चांगल्या दर्जेदार क्वालिटीची ही पैठणी साडी असणार आहे. ही पैठणी साडी ज्या दिवशी 2 लाख सबस्क्रायबर होतील त्या दिवशी वाटप केले जाईल. पोस्टाच्या माध्यमातून तुमच्या ऍड्रेसवरती पैठणी साडी पाठवण्यात येईल. आपल्या मराठी अनिकेत चॅनलचं हे नेक्स्ट टार्गेट असणार आहे. हे तुम्ही सर्वांनी पूर्ण करायचं आहे. तुमचा सपोर्ट असाच लाईफ टाईम ठेवा. आम्ही तुमच्यासाठी चांगले चांगले कंटेंट या चॅनलवरती घेऊन येणार आहोत. त्यामुळे सबस्क्राईब बटन दाबून आपल्या चॅनलचं कनेक्ट नक्की व्हा. तर बघा, लाडक्या बहिणींचा आता नागपंचमी सण प्लस रक्षाबंधन सणाचं गिफ्ट तयार आहे. लाडक्या बहिणीला आता डबल पैसे मिळणार आहेत. 2-2 हप्ते एकसाथ मिळणार आहेत. पैशांचा दुरळा आता होणार आहे. तर बघा, लाडक्या बहिणींना एकूण आतापर्यंत 12 महिन्याचे नियमित हप्ते मिळाले असून टोटल 18,000 रुपये जमा झालेले आहेत. आणि आता लाडक्या बहिणींना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे कधीपर्यंत मिळतील तर बघा, जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत किंवा 5 ऑगस्ट पर्यंत रक्षाबंधन सणाच्या शुभ मुहूर्तावरती लाडक्या बहिणीला हे पैसे मिळणार आहेत अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे.